बँकेच्या विमा कंपनीचा सेल्स ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने फिक्स्ड डिपॉझिट खातेदारांच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांचा अपहार करून फरार झाल्याची धक्कादायक घटना युनियन बँकेच्या मनमाड शहर शाखेत घडल्याचे समोर आले असून या घटनेमुळे बँकेच्या खातेदारांमध्ये एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच फिक्स्ड डिपॉझिट खातेदारांच्या तोंडाचे पाणी पळाले आणि त्यांनी बँकेत धाव घेऊन अधिकाऱ्यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन केले। ज्यांच्या रकमेचा अपहार करण्यात आलाय त्यात शेतकरी, सेवानिवृत्त कर्मचारी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे। सांगा तुमचं नाव सांगू? रामोत्तरमलाने देशगाव 4 महिने झाले 2 लाखाची एफडी केली होती। पावती पण मी भेटली, आता गायब झाली, एवढीच गायब। काय म्हणता बँकवाले? बँकेवाले म्हणतात बघू। काय तुमची मागणी काय? आमची मागणी एवढी नाही, आमची कष्टाचे पैसे शेतकरी आम्हाला वापस भेटायला पाहिजे, आमचे भेटायला पाहिजे। आणि कितीची एफडी होती? एक 2 लाखाची एफडी ती भेटली मला, पण 3 लाखाची एफडी नाही भेटली, पावती पण नाही दिली त्यांनी। आणि इथं माझा ना टोटल आहे ना 81 पैसा रिटर्न माझा सगळा इथंच होता। त्याच्यात आहे ना 20 लाख इथं ठेवलेले, 15 लाख पोस्टामध्ये टाकले आणि 5 लाखाचे एफडी केले। हे काय म्हणतात मग आता बँकवाले काय म्हणतात? ते काहीच नाही ना, मला कसलंच उत्तर नाही आलं ना।